काही मशीनला सेंट्रल सील आहे, बाकीचे 2 सील नाही आहेत. त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून इथून गेलेले आहेत. म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. मात्र हा निकाल ईव्हीएम मध्ये घोटाळा करून केला असल्याचा अनेक जण संशय व्यक्त करतायत. अशातच मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय, ज्यात शासकीय अधिकारीच ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी घोळ असल्याचं म्हणतायत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. अकोल्यातील अकोट विधानसभा मतदार निवडणुकीच्या निकालादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. अनेक मशिनींना सील नसल्याचंही ते सांगतात, तर काही मशिनीचे भाग वेगवेगळ्या भागात पडलेले त्यांना आढळलेले दिसले. त्यामुळे मशीनमध्ये काहीतरी छेडछाड झाली असल्याचा दावा ते करतात. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते देखील सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा हा निकाल खरंच मॅनेज केलाय का, असा प्रश्न सर्वांना पडलाय. मशीन नंबर आणि 70C चा जो फॉर्म आहे त्या मॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे, काही मशीनला सेंट्रल सील आहे, बाकीचे 2 सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहे ते आजूबाजूला आढळत आहे. त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून इथून गेलेले आहेत. म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. 1-2 प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी 8 ते 10 मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेले आहे, तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे. 100% याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर, याबाबत आपण वरिष्ठांना पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी आणि इथे जे काही आरोप असतील ते कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेत नाही, काही नाही असं समजून प्रोसेस पुढे घेत आहेत. फक्त हे लोकशाहीची हत्या आहे असं मला आज म्हणावं वाटतं. काही मशीन सुरू असल्याचं समजलं सत्य आहे का? काही मशीन सुरू होत्या त्या लॉक केलेल्या नव्हत्या, हे पण सत्य आहे.